एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। नमस्कार। ओम गंगणपते नमः। मी सिद्धारूढ निंबाळे, सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्ट प्रसिद्धी प्रमुख या ठिकाणी बोलत आहे। महाराष्ट्र शासनाने देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव हे राज्योत्सव म्हणून साजरा या ठिकाणी जाहीर केला। त्याचे पूर्ण श्रेय आजोबा गणपतीला जातं। कारण यापूर्वी सुद्धा आम्ही देशभरात किंवा सर्व गणेश मंडळाला आवाहन केलं होतं की 140 वर्ष पूर्ण करणारा आजोबा गणपती हा देशातला एकमेव सार्वजनिक गणपती, लोकवर्गणीतून लोकांसाठी व लोकांच्या उद्धारासाठी केलेलं। लोकमान्य टिळकांनी स्फूर्ती घेऊन या उत्सवाला प्रारंभ केला। पण लोकमान्याच्या पूर्वी 7 वर्षापूर्वी म्हणजे 1885 दरम्यान आजोबा गणपतीची स्थापना झाली आणि त्यानंतर पुण्यामध्ये 1893 ला म्हणजे जवळजवळ 7 ते 8 वर्षानंतर या उत्सवाला प्रारंभ झाला। कोण किती जरी म्हणलं की आम्ही फार पूर्वीचे आहोत, आम्ही प्रूफ देऊ इच्छितो की दाखले देऊ इच्छितो, आम्ही म्हणत नाही, आम्ही कोणाला नाव ठेवायचं नाही, मग सगळे गणेश एकच। पण या धर्तीवर जर बोलायचं झालं तर 140 वर्ष पूर्ण करणारा देशातला व महाराष्ट्रातला हा एकमेव असा गणपती आहे की जो आजोबा गणपती म्हणून ओळखला जातो आणि देशातल्या अनेक लोकांना या गणपतीची प्रचिती आली। म्हणून सर्वमान्य असा गणपती, सार्वजनिक उत्सवाचा गणपती या ठिकाणी म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही। या दरम्यान लोकमान्य टिळक जेव्हा सोलापूरला यायचे, लोकमान्य टिळक सोलापूरला आल्यानंतर हे आप्पा कैलासवासी पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांची आणि त्यांची घनिष्ठ मैत्री होती आणि त्या दरम्यान गणपतीच्या दरम्यान आल्यानंतर आमचे पूर्वज म्हणजे 140 वर्षापूर्वीचे आमचे जे पूर्वज होते, आमचे जे ट्रस्टी होते, त्यांच्या माध्यमातून हे इथं येण्याचा प्रसंग आला। आमचे ट्रस्टी जाऊन त्यांना भेटले आणि सांगितलं आम्ही आज या पद्धतीने इथं गणेशोत्सव आम्ही साजरा करतो सार्वजनिक स्वरूपाचा। त्यावेळेस नया पैसा गोळा करून, नया म्हणजे एक पैसा गोळा करून हा उत्सव साजरा केला जायचा आणि त्यांना लोकमान्यांना प्रचिती आली। अरे अशा पद्धतीने होऊ शकतं, कारण ब्रिटिश काळामध्ये सार्वजनिक उत्सव किंवा एकत्र येणं सुद्धा एक कायदेशीर गुन्हा असायचा। त्याचं उल्लंघन या ठिकाणी होत आहे आणि धार्मिक भावनेतून हा उत्सव होत असल्यामुळं ब्रिटिशांना सुद्धा त्याचा विचार करावा लागत होता आणि लोकमान्यांना हे जेव्हा इथनं एक संदेश मिळाला की अशा पद्धतीनं आपण देशप्रेम, देशधर्म जागृती आणि राष्ट्र जागृती हे सगळं आपण करू शकलो तर या देशामध्ये एक चांगली चळवळ निर्माण होऊ शकते। म्हणून या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामधनं सर्वात जास्त स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले आणि त्यात शुक्रवार पेठे स्वातंत्र्य सैनिकाची भूमी म्हणलं तर काही वावगा ठरणार नाही।